केतकीज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। शाळा चालू झालेल्याच आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक आईचा प्रश्नही वाढलेला आहे की रोज मुलाला डब्यामध्ये काय द्यायचं। तर त्याचकरिता इथे मी डब्यांसाठी देण्याकरिता अगदी सोप्या, झटपट तयार होणाऱ्या आणि मुख्य म्हणजे पौष्टिक अशा काही रेसिपीज घेऊन आलेली आहे। आज आपण पहिल्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत आणि ती आहे आपण जी लापशी बनवतो त्या रव्यापासून आपण आज आप्पे बनवणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला लगेच सुरुवात करू। तर म्हटल्याप्रमाणे आपली पहिली रेसिपी असणार आहे लापशी आणि उडदाची डाळ मिक्स करून बनवलेले पौष्टिक असे आप्पे। तर या रेसिपीसाठी मी 1 वाटी लापशी आणि अर्धा वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। त्याचप्रमाणे काही मेथीचे दाणे घेतलेत। सुरुवातीला लापशी म्हणजेच दलिया आणि उडदाची डाळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। त्यानंतर एका वाडग्यामध्ये हे दोन्ही जिन्नस आपल्याला एकत्र करायचे। नंतर जसं आपण डोसे बनवताना डाळ तांदूळ भिजतील एवढं पाणी घालतो तसंच पाणी आपल्याला ह्या मिश्रणात घालून घ्यायचे आणि नंतर वरून मेथीचे दाणे सुद्धा घालून घ्यायचे आहेत। आता झाकण ठेवून 5 ते 6 तास आपल्याला हे सगळे पदार्थ भिजवून घ्यायचे आहेत। म्हणजे ज्या दिवशी आपल्याला हे आप्पे डब्यामध्ये द्यायचे असतील त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला ही सगळी तयारी करून ठेवायची आहे। आता 5 ते 6 तास आपण हे मिश्रण असंच झाकून ठेवायचे। हे पहा, इथे आता 5.5 ते 6 तास झालेले आहेत आणि आपला लापशीचा रवा आणि उडदाची डाळ आता व्यवस्थित भिजलेत। एक्सेस जे पाणी होतं ते मी काढून टाकलेलं आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे। या लापशी रव्यामध्ये किंवा दलियामध्ये मॅग्नेशियम, विटॅमिन्स आणि प्रोटीनचं प्रमाण तर असतंच, पण त्याचबरोबर आपल्या शरीराला लागणारे फायबर्सही खूप असतात। पाणी न घालता आपल्याला हे मिश्रण आता छान असं मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे। अशी जाडसर भरड आपल्याला काढून घ्यायची आहे। ही पहा, इथे मी हे वाटताना पाणी अजिबातही वापरलेलं नाही। वाटून झाल्यावर मिश्रणाची कन्सिस्टन्सी याप्रमाणे असली पाहिजे। आता हे सगळं मिश्रण एका वाडग्यामध्ये आपण पुन्हा काढून घेणार आहोत। आदल्या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री जर हे मिश्रण असं वाटून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ते छान फुलून येतं आणि मस्त फर्मेंट होतं। वेगळं आपल्याला काहीही त्याला फर्मेंट करण्यासाठी घालावं लागत नाही। हे पहा, आता हे मिश्रण छान मस्त फुलून येण्यासाठी मी ओव्हरनाईट झाकून ठेवणार आहे। ओव्हरनाईट ठेवणं शक्य नसेल तर साधारण 5 ते 6 तास तरी हे मिश्रण व्यवस्थित फुलून यायला लागतात। हे पहा, आता इथे मी हे ओव्हरनाईट मिश्रण ठेवलं होतं। आता किती छान मस्त फुलून आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। एकदा परत हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि नंतर चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। आता ह्या तयार मिश्रणाचे आपण 2 भाग करणार आहोत। एका भागामध्ये तुम्हाला मी अगदी प्लेन आप्पे दाखवणार आहे आणि दुसऱ्या भागामध्ये व्हेजिटेबल आप्पे दाखवणार आहेत। तर आता सगळ्यात पहिले आपण गॅसवर आप्प्यांचं भांडं ठेवून ते थोडंसं गरम करून घेऊया। त्याला आतून थोडंसं तेल लावून घेऊया। आता जोवर हे भांडं व्यवस्थित गरम होतंय तोपर्यंत इकडे मी एका वाडग्यामध्ये 2 प्रमाणात हे मिश्रण व्यवस्थित वेगळं करून घेते। आता एका मिश्रणातून आपण प्लेन आप्पे करणार आहोत तर दुसऱ्या मिश्रणामध्ये आपण काही भाज्या ॲड करणार आहोत। चला तर मग बघून घेऊया। हे पहा, इथे मी बारीक चिरलेला थोडासा कांदा, नंतर गाजर घेतले, बारीक चिरून घेतले आणि कोथिंबीर घालून घेते। तुम्ही इथे सिमला मिरची किंवा अजून कुठल्या तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता। सगळे जिन्नस घालून झाल्यावर व्यवस्थित हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊया आणि तोपर्यंत आपण प्लेन आप्पे करायला सुरुवात करूया। इथे हे मिश्रण टाकताना एक काळजी घ्यायची, खूप अगदी काठोकाठ भरायचं नाही। आप्प्यांना चांगलं फुलून यायला थोडासा वाव ठेवायचा। आता हे मिश्रण घालून झाल्यावर वरून एक ताटली देऊन मी झाकून ठेवून चांगली वाफ येऊन देणार आहे। इथे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम लोवरच ठेवायची आहे। आता साधारण 5 ते 6 मिनिटं होऊन गेलेली आहेत आणि आपल्या आप्प्यांची एक साईड आता पूर्णपणे मस्त गोल्डन ब्राऊन कलरची झालेली असेल। हे पहा, मी तुम्हाला आता दाखवते। आता एखाद्या चमच्याच्या मदतीने किंवा फोकच्या मदतीने आपण हे आप्पे असे व्यवस्थित फिरवून घेणार आहोत। दोन्ही साईड आपल्याला छान मस्त खरपूस बनवायच्या आहेत। आता हे आप्पे काढून घेऊया आणि त्यानंतर मी इथे मिक्स व्हेजिटेबल घातलेलं जे पीठ होतं ते सुद्धा घालून घेतलं होतं। तुम्ही पाहू शकता की आप्पे किती छान सुंदर असे टमटमीत फुगलेले आहेत। ते दोन्ही साईड पुन्हा मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला खरपूस करून घ्यायच्या आहेत। मस्त छान गोल्डन ब्राऊन कलरच्या झाल्या पाहिजेत।
पाहताय ना किती सुरेख रंग आला आहे ते. याच पद्धतीने आपण सगळे आप्पे बनवून घ्यायचे आहेत. हा असा नाश्ता डब्यात दिला की पोटभरीचाही होतो, भूकही लागत नाही आणि शिवाय छान मस्त खुसखुशीत आणि सुंदर चवीला लागतात. त्यामुळे मुलंही अगदी आवडीने खातात. सर्व करताना किंवा डब्यात देताना आपण हिरव्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो केचपबरोबर देऊ शकतो. मग आजची ही डब्यात देण्यासाठी बनवलेली पहिली रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आहे ना बनवायला अतिशय सोपी अशी? आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून घ्या. आणि अशा छान छान सुंदर रेसिपी बघण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा हिट करायला विसरू नका. म्हणजे नवीन रेसिपी अपलोड झाली की तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल. हे पहा, आपले आप्पे इथे आता डब्यात देण्यासाठी मस्त तयार आहेत. दिसत आहेत ना अगदी सुंदर. हे पहा, आता तुम्हाला इथे मी एक आप्पा असा मस्त अर्धा करून सुद्धा दाखवते. छान मस्त जाळीदार आणि सॉफ्ट असा हा आप्पा तयार झालेला आहे. किती मस्त फुलून आलेत, पाहिलंत ना? मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवून पहा. चला तर मग पुन्हा भेटूया अशी छानशी झटपट होणारी आणि पौष्टिक अशी डब्यात देण्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.